केंद्रीय मंत्री अमित शाह हे आज जळगाव दौऱ्यावर असून त्यांच्या दौऱ्यानिमित्त जळगावमध्ये 5 मतदारसंघातील जळगाव, रावेर, नंदुरबार, नाशिक, धुळे या मतदारसंघातील क्लस्टरद्वारे युवकांशी संवाद साधणार आहेत। दरम्यान सभेची संपूर्ण तयारी करण्यात आली असून या संदर्भात आमचे प्रतिनिधी गौरव राणे यांनी घेतलेला आढावा बघूयात। माननीय अमित शाह आपले देशाचे गृहमंत्री आमचे नेते हे दुपारी 2 वाजता 2:30 वाजता जळगावला या ठिकाणी येत आहेत। त्यापूर्वी ते अकोल्याला पण आहेत, विदर्भामध्ये आहेत आणि संध्याकाळी मराठवाड्यामध्ये संभाजीनगरला सुद्धा त्याची सभा होणार आहे। आज एका दिवसामध्ये 3 सभा त्यांच्या या ठिकाणी होणार आहे। पण जळगावचं हे युवा संमेलन आहे, हे युवकांसाठी आहे। 18 ते 25 वयोगटातील तरुण तरुणी आहेत, विशेष म्हणजे नवमतदार पण आहेत त्याच्यामध्ये, त्यांच्यासाठी आजचा हा विशेष कार्यक्रम या ठिकाणी आहे। मला वाटतं खूप मोठ्या संख्येमध्ये, म्हणजे इतक्या मोठ्या संख्येत इतके युवा कधी जमले नसतील, इतक्या मोठ्या संख्येमध्ये आज युवा या ठिकाणी कार्यक्रमाला येतील। अमित भाई त्यांना या ठिकाणी संबोधित करणार आहेत। सभा या ठिकाणी आणि युवा संमेलन या ठिकाणी आहे, युवकांना ते संबोधित करणार आहेत। आपल्याला कल्पना आहे निवडणुका समोर आहेत, एका 5-6 दिवसामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आणि त्याच अनुषंगाने आजची ही सभा विदर्भ, मराठवाडा आणि जळगाव उत्तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी होते आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे 2 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावरती असून आज छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि जळगाव येथे दौरा होत असून जळगावच्या दौऱ्याची तयारी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे। तर येथे युवक संवाद कार्यक्रमासाठी अनेक युवकांना एकत्रित करण्यात येत आहे। आपण माझ्या मागे किंवा आजूबाजूला देखील बघू शकतो की येथे अनेक युवक युवती हे आले येत असून गर्दी लोकसभा, रावेर लोकसभा, नंदुरबार लोकसभा, धुळे लोकसभा, नाशिक लोकसभा या 5 लोकसभेचं एकत्रित क्लस्टरद्वारे एक आढावा बैठक घेतला जात असून येथील युवकांशी संवाद साधला जाणार आहे। दरम्यान अमित शाह हे दुपारी 2 वाजता जळगाव दौऱ्यावरती येणार असून अमित शहांची सभा ही जळगावमध्ये 2 वाजेनंतर होणार असून या सभेची जय्यत तयारी भाजपकडून करण्यात आलेली आहे। दरम्यान येथे युवक युवती जमण्यात देखील सुरुवात झालेली आहे। जळगाववरून गौरव राणे, पुणे महाराष्ट्र। शहांचा दौरा आहे, काय सांगशील? तुम्हाला इथं बोलवणं हे कशासाठी बोलवण्यात आलंय? आम्हाला याच्यात काहीतरी माहिती भेटणार आहे। आम्हाला युवांना प्रेरित करणार आहे अमित शाह साहेब, त्या टायमाला बोलवण्यात आले आहे तिथे। धन्यवाद। काय आम्ही एक्झॅक्टली आता सर येणार आहे तेव्हा त्यासाठी आम्ही सर्व कॉलेजवाले उपस्थित आहे, सर्वांना सोबत आणलेलं आहे। आम्हाला सर काय सांगणार, कशाबद्दल माहिती देणार आहे ते ऐकण्यासाठी आम्हाला सर्वांना इथं उपस्थित ठेवलं आहे। इथं सगळे उत्साहवर्धक वातावरणात आलेले आहे, सगळे एन्जॉय करणारे, सर जे मार्गदर्शन करतील पद्धतीचे गाणे वाजवण्यात येत आहेत। दरम्यान युवक युवतींनी येथे नाच गाणे करून अनेक प्रकारे प्रतिसाद येथे देत आहेत। अमित शाह यांचा दौरा हा पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी येथे युवक युवतींसाठी जी गाणे वाजवली जात आहेत ती एका ऑर्केस्ट्राच्या दरम्यान वाजवली जात आहेत। एका ऑर्केस्ट्राकडनं ती